नमस्कार मित्रांनो, मी बहार सूर्यवंशी. मित्रांनो, आपण कॉलेजमध्ये जातो, आपण ऑफिसमध्ये जातो, आपलं प्रेम होतं. तर प्रेम होताना आपला तर काय कंट्रोल नसतो, ते नकळत होतं. पण हे जे प्रेम आहे हे नंतर कालांतराने बदलतं का? म्हणजे लग्न झाल्यानंतर जे आहे आपली मानसिकता, आपले विचारसरणी अशी बदलते का? म्हणजे आपण पहिले ज्या जोडीदाराबरोबर आयुष्य घालवण्याचे स्वप्न रंगवतो की बाबा काही झालं तरी मी तुझ्याबरोबर आहे, काही झालं तरी मी सोबत आहे. मग हे जे आहे ते पुढे जाऊन चेंज का होतं? म्हणजे समोरच्याला यातना देऊन देऊन म्हणजे समजतंय समोरचा रडतोय, त्याला त्याला त्रास होतोय, तरी पण आपण त्याच्यावरती खोट्या केसेस टाकतो किंवा त्याची मुद्दामून पिळवणूक काढतो. पिळवणूक म्हणजे पूर्ण पिळवणूक. आणि ही जी मानसिकता आहे ही अशी बदललेली का असते? कारण काय, ह्याचं मेन कारण जे आहे प्रसार माध्यम. मेन पिक्चरमध्ये पण तेच दाखवतात, सगळ्यामध्ये तेच दाखवलेलं असतं की पैसा इम्पॉर्टंट आहे, पैशासाठी लग्न होतं, पैसे घेऊन एक मोठी अमाऊंट घेऊन सेटलमेंट होते, अशा पद्धतीने दाखवलं जातं. मग ही मानसिकता कुठेतरी चेंज व्हायला पाहिजे की नाही? ही मानसिकता बदल बदल झाली पाहिजे की नाही? तुमचं काय मत आहे की आता हे तरुण पिढी आहेत, तरुण मुली आहेत, तरुण मुलं आहेत, ह्यांची मानसिकता आपण कशा पद्धतीने चेंज करू शकतो? तुम्ही सांगा तुमचं मत. मला मला खरंच समाज सुधार करायचा आहे की जेणेकरून नवीन जी पिढी आहे, जे कॉलेज स्टुडंट आहेत, त्यांची मानसिकता मला चेंज करायची आहे की जेणेकरून नवरा बायको जे आहेत ते नवरा बायको पद्धतीने राहतील, म्हणजे एक जीवापाड प्रेम करतील एकमेकांवर. आज त्या नवऱ्यावरती समजा वाईट परिस्थिती आली, आज फ्लॅटमधून निघून तो ज्या झोपडपट्टीमध्ये आला, तर ती बाई जी आहे त्याला साथ देईल. असं नाही की बाबा तुझ्यावरती पैसे नाही, तुझी लायकी नाही, असं करून माहेरी निघून जाईल. तुमची काय प्रतिक्रिया मला कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.